नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेतील सर्व लाभार्थ्यांकरिता ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। बांधकाम कामगारमधून विविध योजना राबवण्यात येतात, यातून ही भांडी संच वाटप योजना ही एक आहे। तर भांडी वाटप योजना ही आधी जिल्ह्यांच्या स्तरावर वाटप केले जात होते, त्या अर्थाने खूप गर्दी त्या ठिकाणी होत होती आणि हे मिळालेले भांडे गाव पातळीत राहणाऱ्या लोकांना हे तिथपर्यंत घेऊन जाणे त्रासदायक देखील होत होते। तर या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात याविषयी बाबत आवाज देखील मांडण्यात आलेले आहेत। हा विषय देखील मांडण्यात आलेला आहे। यातूनच कामगार मंत्री आशिष जयस्वाल यांनी काही माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे। त्यांच्या सांगण्यानुसार 358 जवळपास तालुक्यामध्ये या सुविधांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये भांडी संच वाटप, सुरक्षा किट वाटप तसेच आवश्यक किट वाटप देखील करण्यात येणार आहेत। यासाठी गर्दी देखील कमी व्हावी म्हणून राज्यात 200 वाटप केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती या आशिष जयस्वाल यांच्या माहितीच्या अनुसार सांगण्यात आलेले आहेत। त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला आता तालुका ठिकाणी याचा लाभ मिळणार आहे। यासाठी कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत। यासाठी केंद्र शासनाच्या सूचनानुसार 90 दिवसाचा कामगार दाखला हे बांधकाम कामगाराला नवीन कार्ड काढत असताना किंवा नूतनीकरण करताना द्यावे लागत होते। याकरिता बांधकाम कामगारांना हा दाखला मिळवणे सहज होत नव्हते। तर केंद्र शासनाची सूचना असल्या कारणाने ही अट यात तरतूद केली गेली आहे। यामध्ये आता नवीन अपडेट देखील करण्यात आलेली आहे। बांधकाम कामगार ज्या दिवसापासून कामाला सुरुवात करेल तेव्हापासूनच त्याची नोंदणी हे ग्राह्य धरण्यात यावी। पूर्वी 90 दिवस काम केल्याचा दाखला नसला तरी देखील चालेल अशी विनवणी करण्यात आल्याची माहिती देखील मंत्रींच्या माहितीनुसार सांगण्यात आलेली आहे। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ही अटी मागणी असेल जर काही शिथिल अर्थात मंजूर करण्यात आली तर राज्यातील बांधकाम कामगार आहेत त्यांना सुद्धा हा महत्त्वाचा फायदा होणार आहे, अशी माहिती त्यांच्या सांगण्यावरून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचा मुद्दा देखील मांडण्यात आलेला आहे। तर ही महत्त्वाची बदल झाले तर आपल्या सर्व बांधकाम कामगारांना खूप मोठा फायदा होईल। तर चला पाहूया मित्रांनो, पुढे काय असे महत्त्वाचे बदल यामध्ये बांधकाम कामगारांसाठी करण्यात येईल। त्याकरिता आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। पुढील येणारे बदल याच्यामध्ये काही नवीन अपडेट असतील तर आपल्याला वेळोवेळी या चॅनलवरती माहिती तशी पाहायला भेटेल। मित्रांनो, धन्यवाद।